तर नमस्कार मित्रांनो, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत अंजर्ली बीचला. आणि अंजर्ली बीचमध्ये हे आहे राज वैभव स्टे. हा स्टे बीचच्या किनाऱ्यालाच आहे. तर तुम्ही पाहू शकता, समोरच आपलं बीच आहे आणि एक नंबर व्ह्यू आहे तो. सो बीचला लागून असलेला हा स्टे आहे आणि खूप चीप रेटमध्ये आहे. जर तुम्हाला एक गावातलं जसं घर असतं त्याची फिलिंग जर घ्यायची असेल, तर त्या गावाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर हे राज वैभव स्टे हे तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. तर पूर्ण नारळाने बहरलेला हा स्टे आहे. आणि खाली पाहू शकता टोटल 3 रूम आहेत. ओके, आणि वरती एक रूम आहे सिंगल. खालची जे 3 रूम आहेत ते AC रूम आहेत. ते रूम तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि वरचे जे 2 रूम आहेत त्यातलं एक नॉन AC आहे आणि दुसरा जो आहे तो ग्रुपसाठी आहे, ज्यामध्ये जवळपास 10 ते 12 लोक राहू शकतात. तर सिटिंग एरिया एक इथे जर तुम्हाला जर बीचच्या साईडला जर तुम्हाला सिंगिंग, काही इव्हेंट्स असतील, काही गेम्स असतील, ते जर खेळायचं असेल तर हा इथे त्यांनी सिटिंग एरिया दिलेला आहे जो की बीच फेसिंग आहे. ओके, आणि जर लहान मुलं असतील तर हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये ते खेळू शकतील असा हा परिसर आहे. यानंतर रूम तर मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला किचन दाखवतो. तर हे सिटिंग एरिया आहे जिथे आपण आपलं लंच, डिनर, ब्रेकफास्ट करतो. टोटल आपले 10-12 लोक असे इथे लाईनमध्ये बसून आपलं लंच, ब्रेकफास्ट आणि डिनर करू शकता. तसंच समोर किचन आहे. तर हा आहेत हे वरचे 2 रूम आहेत, त्यामधला हा नॉन AC रूम आहे. पाहू शकता अशा पद्धतीने बेड, फॅन आणि वॉशरूम तिकडे त्या साईडला आहे. पाहू शकता वॉशरूम ही. आणि त्यानंतर जर तुम्हाला ग्रुप स्टे करायचा आहे, जर तुमचा ग्रुप आहे एक 20-25 जणांचा जरी तुमचा ग्रुप असेल तर हा जो होमस्टे आहे त्यामध्ये तुम्ही सहजपणे राहू शकता. जसे की टोटल असे बेड आहे, इथे जवळपास 10 लोक राहू शकतात. तसंच त्याला वॉशरूमही दिलेलं आहे. तर वरून पण तुम्ही व्ह्यू पाहू शकता. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. टोटल बीचचा व्ह्यू आहे. तर टोटल ह्याचा बजेट ग्रुप स्टे असू दे, सिंगल स्टे असू दे, हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स ही दिलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करून जर तुम्हाला बीच, अंजर्ली बीच आहे त्याच्या नजदीक जर स्टे हवा असेल तर तुम्ही वैभव दादाला कॉन्टॅक्ट करू शकता ॲट एनी टाईम. तर मित्रांनो, आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे थाळी मागवलेले आहेत. तर त्या थाळीचं तुम्हाला मी दर्शन देणार आहे. तर बघूया आपण आपल्याकडे कुठल्या प्रकारचे थाळी आहेत आणि ते पण चीप रेटमध्ये. रेट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रत्येक थाळी बघितलेले आणि मी आज बांगडा थाळी खातोय. आणि घरगुती जेवण आहे. कोकणामध्ये आल्यानंतर आपल्याला लागतं ते घरगुती जेवण आणि तेच घरगुती जेवण आपण इथं करतो. नक्की तुम्ही ह्या प्लेसला व्हिजिट करू शकता, कारण का बीचच्या साईडला आहे आणि टोटल तुम्ही रिसॉर्ट पण बघितलेला आहे. आणि कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या गोष्टी भेटत नाही आहेत, ते तुम्हाला आपण आपल्या चॅनल पुरवतोय. एक नंबर थाळी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब आपल्या चॅनलला करायचं बिंदास्त. आणि हा होमस्टे चीप रेटमध्ये खरंच अतिशय उत्तम आहे. आणि जर तुम्हाला समुद्राचा व्ह्यू जर पाहिजे असेल, ते पण समुद्राच्या किनाऱ्याला लगत 100% हा स्टे तुम्ही नक्की करू शकता, कारण का बीचच्या साईडला आहे.
तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला अंजर्ली बीचमध्ये जर राहायचं असेल कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.